मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभा कळवण तालुका यांच्या वतीनं सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी कोल्हापूर फाटा येथील कळवण तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन करण्यात आलं. प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. किसान सभेचे नेते कॉम्रेड जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत आंदोलकांनी तहसील कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केलं आणि यावेळी कळवण तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशासनाच्या वतीनं उपस्थित करण्यात आले होते. वनजमिनीचा प्रश्न, प्लॉटधारक शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज समस्या, सौर ऊर्जा, स्मार्ट मीटर, घरकुल तसेच कर्जमाफी यासह विविध मागण्या आंदोलकांनी प्रशासनासमोर मांडल्या. आंदोलनादरम्यान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणांनी तहसील कार्यालय संपूर्ण दणाणून गेलं. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाला सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. अखेर कळवणचे तहसीलदार आणि कळवणचे पोलीस निरीक्षक यांनी आंदोलकांशी चर्चा करून मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाचा समारोप करण्यात आला. आणि या आंदोलनाला कळवण तालुका किसान सभा अध्यक्ष रामदास पवार तसेच आदिवासी जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राम चौरे यांनी पाठिंबा दर्शवला. यावेळी किसान सभेचे सेक्रेटरी विलास चव्हाण, उपाध्यक्ष नानू पाडवी, वसंत बापू रौंदळ, दादा गांगुर्डे, सचिन वाघ, डॉक्टर महाजन, सोमनाथ भोई, जगनमाळी, रंगनाथ बहिरम, लखन गांगुर्डे, संजय पवार, सुभाष राऊत, खजिनदार भावडू सोनवणे, रेखा वाघ, जिजाबाई गायकवाड, चिल्या पवार यांच्यासह तालुका कमिटीतील पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या आंदोलनात सुमारे 800 ते 1000 आंदोलक सहभागी झाल्याचा दावा किसान सभेच्या वतीनं करण्यात आला. शासन दरबारी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन यशस्वी झाल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान येत्या निश्चित कालावधीसाठी मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ. मी काय आपल्याला आता सांगितलं की पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आपली पीक पाहणी झाली नाही तर आपल्याला पीक विमा असेल, पीक कर्ज असेल किंवा काही नुकसान भरपाई आपत्तीची आहे तर ती मिळणार नाही. त्या अनुषंगाने सर्वांना विनंती आहे. आता पीक पाहणी पूर्वी आपण शेतकरी स्तरावरती करत होतो, परंतु शासनाने यावर्षीपासून पीक पाहणीसाठी पीक पाहणी सहाय्यक जे प्रत्येक जिल्ह्यात पीक पाहणी सहाय्यक आहे त्याच्याकडून आपली पीक पाहणी करून घ्यायची जबाबदारी आपली आहे. त्याला स्वतःला नाही करायची आहे, परंतु आता ऑगस्ट महिन्यापासून आता सुरू होईल. 10-15 तारखेनंतर आपली पीक पाहणी सुरू होईल. सर्वांना नम्र विनंती आहे, आपली पीक पाहणी ऑनलाईन स्वरूपात जी काय पिकं आहे त्याची नोंद झाली करायची नागरिका, तरच आपल्याला पुढच्या सगळ्या बाकीच्या गोष्टी क्लेम करता येणार. आणि दुसरं महत्त्वाचं शेतकरी ओळखपत्र. शेतकरी ओळखपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ही जे विमा असेल किंवा कुठल्याही कृषी योजना असतील किंवा आपत्तीचं अनुदान असेल, पीक विमा असेल, या सर्व गोष्टीसाठी जसं आधार प्रत्येक ठिकाणी लागतं, शेतकरी ओळखपत्र थोडं कंपल्सरी लागणार आहे. आपले कोणी शेतकरी बांधव राहिले असतील त्यांनी शेतकरी ओळखपत्राची नोंदणी करून शेतकरी ओळखपत्र नंबर 2 आहे तसा आधार नंबर आहे तसा शेतकरी ओळखपत्र क्रमांक प्राप्त करून घ्या. या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण आपल्या ज्या मागण्या आहेत ज्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आणि आवश्यक आहेत. याच्याशिवाय काही होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचा जो फॉरेस्टचा विषय होता त्या अनुषंगाने आपल्याला मी नम्र विनंती करतो की जे फॉरेस्ट विभाग जे आहे त्यांच्या ज्या फायली प्रलंबित आहे त्याबद्दल मी आयोजन व्यवहार करेन, परंतु ते या व्यतिरिक्त कृपा करून कोणी इतर नवीन अतिक्रमण करू नका. कारण नवीन अतिक्रमण केल्यानंतर फॉरेस्ट विभाग कारवाई करेल, परत तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागेल. कृपा करून ती एक विनंती सर्वांना राहील. आणि आपल्या आम्ही भावाच्या ज्या मागण्या होत्या त्या सर्व म्हणजे शासन स्तरावरती आम्ही पत्रव्यवहार करून आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करून या निमित्ताने सर्वांना हमी देतो. आणि आपल्या जे इतर अनुषंगिक ज्या बाबी होत्या, ज्या ऑनलाईन गोष्टी आहेत त्या थोड्याशा कृपा करून आपल्या प्रत्येक गावामध्ये जे तरुण वर्ग आहे, सुशिक्षित आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्या ऑनलाईनच्या ज्या समस्या आहेत, ई-केवायसी असेल, इतर ई पीक पाहणी असेल किंवा शेतकरी ओळखपत्र, या सर्व बाबी व्यवस्थित समजून घ्या आणि त्याची पूर्तता करा, जेणेकरून आपण कुठल्याही योजनेपासून किंवा काही नावापासून वंचित राहणार नाही. सर्वांना या निमित्ताने मी आवाहन करतो. पुनश्च आपण सर्वांचं सहकार्य